गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुपदं मन्त्रमूलं गुरुवाक्यम्। गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव 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 श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। पुंडलीकावरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु संत तुकाराम महाराज की शांती ब्रह्म एकनाथ महाराज की सच्चिदानंद श्रीपाद भगवान की सच्चिदानंद रामनाथ भगवान की अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की बोलो रे भाई सब संतन की जय। मनूच्या उपदेशाने ध्रुवाने सार बंद केला। नंतर ध्रुव विशाल क्षेत्रात आला। लहानपणीच तो यमुनेच्या तीरावर गेला होता। आता म्हातारपणी तो गंगेच्या तीरावर आला। गंगा मृत्यूला सुधारत असते। गंगा किनारी बसून ध्रुव भजन कीर्तन करू लागला। गंगा प्रवाहाच्या आवाजाने ध्रुवाच्या ध्यानात विक्षेप येऊ लागला। तो गंगातील सोडण्यास तयार झाला तेव्हा गंगा तेथे प्रगट झाली। ध्रुव गंगेला म्हणाला, माते तुझा खळखळ आवाज माझ्या ध्यानामध्ये विक्षेप उत्पन्न करतो। तेव्हा गंगा म्हणाली, ध्रुवा, तू जर शांततेने ध्यान करतोस तर मी आता शांततेने मार्गक्रमण करीन। आता माझ्या प्रवाहाचा आवाज जोराने होणार नाही। तू येथून जाऊ नकोस। गंगा शांत झाली। आजही गंगेचा प्रवाह ऋषिकेशापाशी ध्रुव धामाजवळ शांतच आहे, इतर कुठेही शांत नाही। भगवंताच्या आज्ञेने ध्रुवाला आपल्यासोबत घेऊन जाण्यासाठी विमान येऊन पारशेत आले। गंगा तट सोडून जाण्याची ध्रुवाची इच्छा नव्हती। त्याला वाटत होते की गंगातीरी राहून सत्संग, भजन, ध्यान इत्यादी उपक्रमांनी जो आनंद मला मिळतो तो वैकुंठात कसा मिळेल। गंगेला शेवटचा नमस्कार करून ध्रुव स्नान करू लागला। गंगेला सोडून जाताना त्याला वेदना होऊ लागल्या। त्याचे हृदय भरून आले। त्यावेळी गंगा प्रकट झाली। ध्रुव म्हणाले, माते, भगवंताच्या आज्ञेने मी तुला सोडून वैकुंठात जात आहे। तुझ्या किनारी जो आनंद मला मिळाला तो वैकुंठात कसा मिळेल। हे ऐकून गंगा प्रेमाने म्हणाली, हे तर माझे भौतिक रूप आहे। वैकुंठात मी आदिभौतिक स्वरूपाने राहते। ध्रुवाने गंगेला प्रणाम केला। सर्वांना प्रणाम करून ध्रुव वैकुंठात गेला। ध्रुव विनयाची मूर्तीच होय। ध्रुवाच्या जवळ येऊन मृत्यूदेवाने आपले शिर नमविले। तेव्हा ध्रुवाने एक पाऊल त्याच्या डोक्यावर ठेवले आणि दुसरे पाऊल विमानात ठेवले। विमानात बसून तो वैकुंठात गेला। ध्रुवाच्या वैकुंठ गमनाने सर्वांनाच आनंद झाला। या घटनेने नारदांना काहीशी अप्रसन्नता आली। त्यांना वाटले की मृत्यूदेवाच्या डोक्यावर पाय ठेवून माझा शिष्य माझ्याही पुढे गेला। त्याला नेण्यासाठी विमान आले आणि मला तर अजूनही जगातच भटकावे लागते। यावरून हेच सिद्ध होते की केवळ सतत कीर्तन केल्यावरही परमात्मा प्राप्ती होत नसते। ध्यानाशिवाय, प्रभूच्या दर्शनाशिवाय शांती मिळत नसते।
एकांतात बसून ध्यान करण्याची गरज आहे. भगवंताचे आवडते भक्त मृत्यूच्या म्हणजे काळाच्या डोक्यावर पाय देऊन वैकुंठात जात असतात. भागवताच्या 4थ्या स्कंदाच्या 12व्या अध्यायाच्या 30व्या श्लोकात स्पष्ट म्हटले आहे की मृत्यूच्या डोक्यावर पाय देऊन ध्रुव विमानात बसला होता. मृत्योर मूर्धीन पदम दत्वा आरुरोहोत अद्भुतं ग्रहम. भगवंताचे भक्त मृत्यूला भीत नसतात. माणूस निर्भय का होत नाही याचे कारण तो ईश्वराचा होत नाही म्हणून. जो ईश्वराला शरण गेला आहे तो निश्चिंत असतो, निर्भय बनतो. रामचरित मानसात सुतीक्ष्ण ऋषी म्हणतात, माझा अभिमान वृद्धिंगत हो. कोणता अभिमान? मी देवाचा आहे आणि देव माझा आहे हा अभिमान. अशी अभिमान जाई जनी मोरे, मै सेवक रघुपती मोरे. जो भगवंताचा आश्रय घेतो तो निर्भय बनत असतो. त्याला काळाचेही भय उरत नसते. काळ तर परमेश्वराचा दूत आहे. काळाचाही काळ जो परमात्मा, त्याला शरण गेले असता काळ माणसाचे काय बिघडवू शकतो. ध्रुव अर्थार्थी भक्त आहे. ध्रुवाने भगवंताची शरणागती स्वीकारली. तो अनन्य भावाने देवाला शरण गेला. तेव्हा भगवंताने त्याला दर्शन दिले, राज्य दिले आणि शेवटी वैकुंठवासही दिला. हे तर भगवंताच्या अनन्य शरणागतीचे फळ आहे. ध्रुवाचा दृष्टांत हे दर्शवतो की अढळ निश्चयाने कठीणतम कार्य सिद्धीत जात असते. म्हणजे आपल्यावर ज्या टायमाला कुठलाही दुःखाचा ज्यावेळेला प्रसंग येतो तेव्हा ध्रुवाप्रमाणे आपण आढळ असलं पाहिजे. आपला विश्वास आढळ झाला पाहिजे. अढळ म्हणजे कधी न ढळणारा. पण तो विश्वास कसा असावा पाहिजे? देहम वा पातयामी कार्यम वा साधयामी. मी माझे कार्य पूर्ण सिद्धीस नेईन, नाहीतर देहत्याग करीन. ध्रुवाचे चरित्र आणखी हे शिकविते की बाल्यावस्थेत जो भगवंताची भक्ती करतो त्यालाच ईश्वराची प्राप्ती होत असते. वृद्धावस्थेत भजन, ध्यान, जप, पूजन करणाऱ्याला पुढील जन्म चांगला मिळतो. परंतु याच जन्मी भगवंताची प्राप्ती करावयाची असेल तर मात्र बाल्यावस्थेपासून भगवतभक्ती करावयास पाहिजे. बाल्यावस्थेत झालेले चांगले संस्कार नष्ट होत नसतात. सुनीतीप्रमाणे तुम्ही आपल्या मुलांवर लहानपणापासूनच चांगले संस्कार करा. ध्रुव चरित्राची समाप्ती करताना मैत्रेय म्हणतात, नारायण सरोवराच्या किनारी नारद तप करीत होते. तेथे त्यांना प्रचेते भेटले. विदुराने विचारले, हे प्रचेते कोण? कुणाचे पुत्र होते? हे सर्व विस्ताराने सांगा. मैत्रेय विदुराला व शुकाचार्य राजा परीक्षितीला कथा सांगतायत. ध्रुवाचे वंशज म्हणजे प्रचेता. ध्रुवाचा वंशात एक अंग नावाचा राजा झाला. अंगाला एक वेन नावाचा पुत्र झाला. अंग सदाचारी होता व वेन दुराचारी होता. वेनाच्या शासनकाळात प्रजा फार दुःखी होती. वेन राजाच्या शासनकाळात अधर्म फार वाढला. म्हणून ब्राह्मणांनी शाप देऊन त्याचा नाश केला. राजा वाचून प्रजा दुःखी होऊ लागली. वेन राजाच्या शरीराचे मंथन केले गेले. प्रथम त्याच्या शरीरातून एक काळा पुरुष निर्माण झाला. खालच्या भागात पाप असल्याने प्रथम त्याचे मंथन करून पाप बाहेर काढून टाकण्यात आले. नाभीच्या खालचा भाग उत्तम नसतो, वरचा भाग उत्तम म्हटला जातो. नाभीच्या खालच्या भागाचे सुख घेण्यासारखे नसते. माणसाचा वरचा भाग पवित्र मानला गेला आहे. मग वरच्या पवित्र भागाचे बाहूंचे मंथन केले, म्हणून त्यातून अर्चन भक्तिरूप पृथू महाराज प्रकट झाले. जर त्यांनी हृदयाचे मंथन केले असते तर साक्षात नारायण प्रकट झाले असते. पृथू महाराज म्हणजे साक्षात अर्चन भक्ती, म्हणून त्यांच्या राणीचे नाव अर्चे असे होते. अर्चन भक्तीत पृथू श्रेष्ठ होत. तो नित्य महाअभिषेक करीत असे, म्हणून त्याच्या राज्यात प्रजा सुखी होती. त्याने आसोमद यज्ञही केला. या यज्ञात घोड्याला मोकळे सोडून त्याच्या इच्छेप्रमाणे फिरून द्यावे लागते. जर कुठे घोडा बांधला गेला नाही तर यज्ञात त्याचे बलिदान करावे लागते.
घोडा हा वासनेचे स्वरूप आहे. जर तो कुण्या विषयाच्या बंधनात फसला नाही तर तो आत्मस्वरूपात लीन होतो. जर वासना कुणा विषयाच्या बंधनात फसली तर विवेकाने युद्ध करून तिला शुद्ध करावे लागते. पृथ्वीच्या या अश्वमेध यज्ञात इंद्राने बाधा उत्पन्न केली. इंद्र त्या घोड्याला घेऊन गेला. त्या यज्ञात अत्री महाराज बसले होते. पृथ्वीच्या मुलाने घोडा परत आणला. त्यावेळी भगवंत प्रकट झाले. पृथ्वीने भगवंताची प्रार्थना केली, भगवान, मला मोक्षाची इच्छा नाही, कारण की तेथे आपल्या कीर्तीची कथा ऐकण्याचे सुख मिळू शकत नाही. माझी एकच विनंती आहे की मला आपल्या गुणगाथेच्या श्रवणासाठी 10,000 कान द्या, जेणेकरून मी आपली लीला कथा सतत ऐकत राहीन. आपल्या एका पायाची सेवा भलेही लक्ष्मी माता करो, पण दुसऱ्या पायाची सेवा मी करू इच्छितो. पृथ्वीराजाने धर्मानुसार प्रजेचे पालन केले आणि पृथ्वीच्या पोटात समाविष्ट झालेल्या कित्येक प्रकारच्या रसांचे दोहन केले. त्याने आपल्या प्रजेला वारंवार धार्मिक शिक्षण दिले. त्याची इच्छा होती की त्याच्या प्रजेने धर्माच्या मर्यादांचे पालन करावे. पृथ्वी महाराज गायी व ब्राह्मणांचे पालन करीत. गाय गवत खाऊन दूध देते. ब्राह्मण सामान्य भिक्षेवर उदरनिर्वाह करून सर्वांना ज्ञानदान करतो. गायी व ब्राह्मण संतुष्ट झाले तर प्रजेला शक्ती व ज्ञान मिळते आणि त्यामुळे प्रजा सुखी होते. आजकालचे राज्यकर्ते असा विचार करतील तर आजही प्रजा सुखी होऊ शकते. संपत्तीपेक्षा चांगले संस्कार व धर्म यांची आवश्यकता राजा व प्रजेला अधिक वाटू लागेल व वृद्धिंगत होईल, तेव्हाच देश सुखी होईल. पृथ्वी महाराज एकदा आर्चीसहित बसले होते. तेव्हा तेथे सनत कुमार आले. त्यांच्या सत्संगाने राजाला वैराग्य प्राप्त झाले व अर्चीसह वनात गेले. पृथ्वी महाराज स्वर्गात गेले. सनत कुमारांच्या उपदेशाने त्याने वनवास पत्करला. प्राचीन काळी तर राजेही राज्यत्याग करून वनवास पत्करीत व प्रभू भजन करीत असत, पण या अर्थ व भोगप्रधान काळात वनवासात जाण्याची कुणालाही इच्छा होत नाही. मग सुख शांती कशी मिळेल? म्हणजे पूर्वी जे राजे होते ते शक्यतो वनात जायचे भगवंताचा चिंतनासाठी राज्यत्याग करून. पृथ्वीच्या नंतर त्याचा मुलगा विजितास्व राजा झाला. ते 3 बंधू होते, हर्यक्ष, धूम्रकेश आणि वृक. त्याच्यानंतर अंतर्धानाचे घरी हवीरधान व हवीरधानाचे घरी प्राचीन भरी राजा झाला. प्राचीन भरी राजाचे घरी प्रचेता झाली. प्रचेता नारायण सरोवराच्या किनारी आले. नारदाने त्यांना रुद्रगीतेचा उपदेश केला. त्याने भगवान शंकर प्रसन्न झाले आणि ते राजाला म्हणाले की तुम्ही तप करा. तप केल्याशिवाय सिद्धी मिळत नसते. तप न करणाऱ्याचे पतन होत असते. भगवान शंकर अशी आज्ञा देऊन अदृश्य झाले. भगवान शंकरांनी सांगितलेल्या स्तोत्रांचा जप करीत प्रचेता तपश्चर्या करू लागले. त्यावेळी नारदाने प्राचीन बहरी राजाला प्रश्न विचारला, तुम्ही यज्ञ तर अनेक केले आहेत, त्याने तुम्हाला शांती मिळाली का? राजा म्हणाला, नाही. नारद म्हणाले, तर मग यज्ञ तुम्ही का करता आहात? राजा म्हणाला, मला प्रभूने सर्व काही दिले आहे म्हणून मी यज्ञ करीत आहे. यज्ञाच्या द्वारे मी ब्राह्मणांची सेवा करीत आहे. यज्ञाच्या द्वारे मी माझ्या संपत्तीचा समाजसेवेसाठी सदुपयोग करतो आहे. नारद प्राचीन भरी राजाला समजावित आहेत. जन्म मृत्यूच्या चक्रातून जेव्हा जीव मोकळा होतो तेव्हा त्याला पूर्ण शांती मिळत असते. यज्ञाने तुझे कल्याण होणार नाही. कल्याणासाठी चित्तशुद्धी आवश्यक आहे. चित्तशुद्ध झाल्यावर एकांतात बसून ध्यान करण्याची आवश्यकता असते. केवळ यज्ञ केल्याने ईश्वराचा साक्षात्कार होऊ शकत नाही. तू स्वर्गात तर जाशील, पण तुझ्या पुण्याचा क्षय होईल तेव्हा तुला स्वर्गातून हाकलून दिले जाईल. म्हणून आमचे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तई पुण्याची पावटी सरे, सभेची इंद्रपणाची उठी उतरे आणि येऊ लागती माघारी मृत्यू लोका. म्हणजे पुण्य सरलं स्वर्गातलं की परत पृथ्वी तलावरती पुन्हा यावं लागतं. म्हणून तू शांततापूर्वक बसून आत्मस्वरूपाचे चिंतन कर. तुझ्या आत्मस्वरूपाचे तुला ज्ञान नाही. आता तुला यज्ञ करण्याची आवश्यकता नाही. शांततापूर्वक तू ईश्वराची आराधना कर. राजा म्हणाला, महाराज,
आपण फार चांगला उपदेश मला करीत आहात. नारद म्हणाले, तुला तुझ्या स्वतःच्या स्वरूपाचे ज्ञान नाही. जो स्वतःचे स्वरूप जाणू शकत नाही तो ईश्वराला कसे ओळखू शकेल? मी एक कथा तुला सांगतो, लक्ष देऊन ऐक. म्हणजे भगवंताला, परमेश्वराला जर जाणायचं असेल तर प्रथम आपल्याला जाणावं लागतं, तेव्हाच आपल्याला भगवंताची ओळख होऊ शकते. प्राचीन काळी एक पुरंजन नावाचा राजा होता. त्याचा अविज्ञात नावाचा एक मित्र होता. पुरंजनाला सुखी करण्यासाठी अविज्ञात नेहमीच प्रयत्नशील असे. तरी तो आपल्या प्रयत्नांची जाणीव पुरंजनाला न होऊ देण्याची दक्षता बाळगीत असे. जीवात्मारूपी पुरंजनाला सुखी करण्यासाठी ईश्वररूपी असलेला त्याचा अविज्ञात नावाचा मित्र पाऊस पाडतो, अन्न उत्पन्न करतो, तरी तो पुरंजनाला आपल्या सहाय्यतेची कल्पना देखील येऊ देत नाही. पुरंजनालाही हे कळत नाही की आपण कुणाच्या तरी सहाय्याने सुखी आहोत. परमेश्वराची लीला अविज्ञात आहे, तेथे बुद्धी काही काम करू देत नाही. भगवान जीवाला म्हणतात की खाण्याचे काम तुझे आहे व पचन करण्याचे काम माझे आहे. पचामेन्नम चतुर्विधम. जीव भोजन करीत असतो व पचविण्याचे काम परमात्मा करीत असतो. पोटात देव अग्नीच्या रूपात वास करीत असतो. भगवान म्हणतात, भोजन केल्यानंतर तुझे काम झोपण्याचे आहे व माझे काम जागण्याचे आहे. असे समजा की आपण म्हणजे गाडी आहोत. जीवात्मा यात्री व परमात्मा चालक आहे. जर चालक भगवान झोपेल तर सर्वच अच्युतम केशवम होऊन जाईल. रेल्वे इंजिनचा चालक जर झोपेल तर गाडी थांबेल. प्रवासी झोपू शकतो पण चालक सूत्रधार मात्र झोपू शकत नाही. पुरंजन म्हणजे जीवात्मा, त्याला कळत नसते की आपण कुणामुळे सुखी आहोत. मनुष्याचं सुद्धा तेच आहे, आपण सुखी आहोत खरं, पण कुणाच्या तरी साह्यामुळे आपण सुखी आहोत हे मात्र तो विसरतो. सदा सर्वदा उपकार करणाऱ्या ईश्वराला विसरून तो पुरंजन 9 दरवाजे असलेल्या एका नगरीत प्रविष्ट झाला. ही नगरी म्हणजे मानवी शरीर होय. म्हणजे याचा अर्थ मानवी शरीराला 9 दरवाजे आहेत. मी कोण आहे हे मलाच माहीत नाही, पण मी तुम्हाला अवश्य सुखी करीन. कुलगोत्राचा विचार केल्याशिवाय पुरंजनाने त्या स्त्रीशी विवाह केला. त्या सुंदर स्त्रीवर तो इतका आसक्त झाला की त्या स्त्रीपासून 1100 पुत्र झाले. त्या स्त्रीचे नाव पुरंजनी. ती मुले आपापसात भांडत असत. बुद्धी हीच पुरंजनी होय. 11 इंद्रियांच्या सुखोपभोगाची इच्छा हीच 1100 संताने होत. एकेका इंद्रियांच्या इच्छेची 100 मुले. या मुलांच्या पारस्परिक युद्धाचा अर्थ आहे संकल्प विकल्पांचा संघर्ष. म्हणजे मन जे आहे, मन म्हणून जी वृत्ती आहे ती संकल्प विकल्प करत असते, म्हणजे संकल्प विकल्पांचा संघर्ष. एक विचार उत्पन्न होतो न होतो तोच दुसरा त्याला दाबण्यासाठी धावतो. 11 इंद्रियांच्या विषयात हा जीव फसला आहे. पंच प्राण जीवाचे रक्षण करतात. संकल्प विकल्पांनी जीव बंधनात पडतो. बुद्धिगत संकल्प विकल्प जीवाला रडवतात. कित्येक वर्ष पुरंजनाने याप्रमाणे सुखभोग घेतला. कालदेवाची कन्या जी जरा, तिच्याशी विवाह करण्याची कुणालाही इच्छा होत नसते. पुरंजनाची इच्छा नसतानाही जरेने त्याला वरलेच. जो सुखोपभोगाचे सुख लुटतो त्याला जरेशी म्हणजे वृद्धावस्थेशी पण विवाह करावाच लागतो. लक्षात ठेवा की वृद्धावस्था कधी ना कधीही येणारच. तारुण्य ते तारुण्यच, अर्थात तारुण्य हे जाणारच. योगी कधी वृद्ध होत नसतो. नंतर एके दिवशी मृत्यूचा सेवक प्रज्वर आला. प्रज्वर म्हणजे अंतकाळचा ज्वर. स्त्रीमध्ये अत्यंत आसक्त असणाऱ्या पुरंजनाने
अंतकाळी स्त्रीचे चिंतन करीत देहत्याग केला. परिणामतः त्याला विदर्भ नगरीत कन्यारूपाने जन्म घ्यावा लागला. स्त्रीच्या चिंतनाने पुरंजनाला स्त्री व्हावे लागले. या उदाहरणाने पुरुषाने हे शिकावे की त्याने कुणाही स्त्रीचे अधिक चिंतन करू नये, अन्यथा पुढील जन्मी साडी नेसावी लागेल, कुणाची तरी पत्नी व्हावी लागेल, संतती होईल, अनेक दुःखे भोगावी लागतील की ज्यांची कल्पना जीवाला थरारून सोडते. पुरंजन पुरुष होता, पण सतत स्त्रीच्या चिंतनाने त्याला पुढील जन्मी स्त्री व्हावे लागले. काय होतं, ग्रंथ आपण ऐकतो, वाचतो, पण याचा बारकाईने आपण विचार करत नाही, सहज नेतो. पण याचा कधी बारकाईने आपण विचार केला का? केले कर्म झाले, उपजले मेले ऐशी किती, आपल्याला सहज वाटतं, पण त्याचा विचार किती गहन आहे. तसं आपण जर आता जसं शास्त्र सांगते तसं जर आपण वागण्याचा जर प्रयत्न केला तर आपण सुटणार नाही का? पण एक जरी याच्यातलं आपण जरा थोडं जरी चुकलं तरी पुन्हा जन्म घ्यावा लागतो. मग ह्या ज्या गोष्टी शास्त्राने सांगितल्या तसंच ज्या वेळेला माणूस वागतो तेव्हाच सुटू शकतो. गणिताचा जर एखादा जरी हातचा चुकला तर पूर्ण गणित चुकतं की नाही? तसं ह्याच्यातला एक जरी एखादा हातचा जर चुकला सांगितलेले शास्त्राने तर आपलं पुनरुपी जननम पुनरुपी मरणम ये संसारे खलदुस्तारे कृपया परे पाहे मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. आपल्याला शंकराचार्यांनी चांगली पदवी दिली, काय? मूढमते म्हणजे मूढमते म्हणजे मूढ बुद्धीच्या, मते म्हणजे बुद्धी, मूढ बुद्धीच्या. कुणी नेहमीसाठी स्त्री किंवा पुरुष राहू शकत नाही. वासनेला अनुसरून शरीर बदलत असते. पुरंजनाने केवळ तारुण्यातच पाप केले होते. बाल्यावस्थेत व वृद्धावस्थेत त्याने सत्कर्म केले होते. त्या असत्कर्माच्या पुण्याने त्याचा जन्म एका ब्राह्मणाच्या घरी कन्यारूपाने झाला. विदर्भ देशात राहणाऱ्या त्या कर्मकांडी ब्राह्मणाच्या घरी दर्भाचा विशेष उपयोग होत असे. मर्यादा पालन करण्याने तिचा विवाह द्रविड देशाच्या पांड्य राजाशी झाला. द्रविड देश आहे महाराणी भक्तीची सासूरवाडी. पांड्य राजा म्हणजे भक्तपतीशी तिचा विवाह झाला. कर्म केल्याने चित्तशुद्धी होत असते आणि मग भक्ती केली जाते. लोक समजतात की भक्ती मार्ग अत्यंत सोपा आहे, पण तो अत्यंत कठीण आहे. मर्यादा धर्माचे पालन केल्याशिवाय भक्तीचा प्रारंभच होत नाही आणि शेवटी परमेश्वराचा साक्षात्कार होण्यासाठी ज्ञान आवश्यक आहे. भक्तपतीशी विवाह झाल्यानंतर तिला एक कन्या व 7 पुत्र झाले. कन्या म्हणजे कथा श्रवणात व सत्संगात प्रीती, रुची याप्रमाणे भक्तीचा जन्म झाला. 7 पुत्र म्हणजे भक्तीचे 7 प्रकार: श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, अर्थात 7 प्रकारची भक्ती सिद्ध झाली. भगवंताचे नाम, रूप, गुण, प्रभाव व लीला यांचे कानाने श्रवण, मुखाने कीर्तन आणि मनाने स्मरण केल्याने क्रमशः श्रवण, कीर्तन आणि स्मरण भक्ती सिद्ध होते. भगवंताची पूजा केल्याने अर्चन भक्ती सिद्ध होते. भगवंताच्या मूर्तीला वंदन केल्याने वंदन भक्ती सिद्ध होते. या 7 प्रकारच्या भक्ती माणूस आपल्या प्रयत्नाने प्राप्त व सिद्ध करू शकतो. पण 8वी सख्य भक्ती व 9वी आत्मनिवेदन भक्ती प्रभू कृपेनेच प्राप्त व सिद्ध होते. श्रवणादी 7 भक्ती सिद्ध केल्यानंतर एकदा पतीच्या मृत्यूच्या समाचाराने दुःखी झालेल्या त्या कन्येला परमात्म्याने सद्गुरूच्या रूपात येऊन बोध केला. 7 प्रकारची भक्ती सिद्ध झाल्यानंतर परमात्मा सख्य भक्तीचे दान करतात व आत्मनिवेदनाचेही दान देतात. ज्या अविद्यात मित्राला मायेच्या आवरणामुळे हा जीव विसरला होता तो सद्गुरूच्या रूपात आला. याचा अर्थ हा आहे की अविज्ञाच्या रूपात परमेश्वराने येऊन ब्रह्मविद्येचा उपदेश केला होता की तू मला सोडून दूर गेलास आणि 9 दरवाजे असलेल्या नगरीत राहण्यास गेलास, तेव्हापासून तू दुःखी झाला आहेस. तू स्वतःच्या रूपाला ओळख. लौकिक सुखात माणूस इतका फसलेला असतो की तो आपल्या अलौकिक आत्मस्वरूपाचा विचारही करत नाही.
तत्वमसी म्हणजे तू माझा मित्र आहेस, माझा अंश आहेस, माझे स्वरूप आहेस. तू स्त्री पुरुष नाहीस. तू माझ्याकडे पहा. पुरंजन देवासमोर उभा राहिला. जीव व ब्रह्म यांचे मिलन झाले. जीव कृतार्थ झाला. तू पुरंजन राजा आहेस. तू कित्येकदा स्त्री झाला होतास व कित्येकदा पुरुषी झाला होतास, तरी तुझी तृप्ती झाली नाही. आताही जगात कुठवर व किती भटकत राहणार. परमेश्वराचे चिंतन करून त्याचा आश्रय घेऊन त्याच्या स्वरूपात विलीन झालास तर तू कृतार्थ होशील. भक्त मालिकेत अमरदासाची कथा आहे. एकदा अमरदासांनी आपल्या आईला विचारले, आई, मी तुझ्या लग्नाच्या वेळी कुठं होतो? तेव्हा आई म्हणाली, बेटा, माझ्या लग्नानंतर तुझा जन्म झाला आहे. तेव्हा मुलगा म्हणाला, आई, तू तर चुकीची सांगत आहेस. त्याही वेळी मी कुठेतरी असलोच पाहिजे. माझे ते मूळ ठिकाण कुठे आहे? आमची ही बुद्धी जाणत नाही की आमचे मूळ निवासस्थान कोणते आहे. म्हणूनच जीव या संसारात भटकत फिरत असतो. जेव्हा तुकाराम महाराज, जेव्हा तुझी आई होती ताणी, तेव्हा कोठे होता हा प्राणी? जेव्हा तुझा बाप होता बाळ, तेव्हा कोठे कंठीला काळ? याचाच अर्थ की हा जीव कुठेतरी होता म्हणून आला. जी नाही आहे ती वस्तू येईलच कशी? म्हणजे जीव कुठेतरी असतो म्हणून हा पुन्हा येतो. याप्रमाणे नारदाने प्राचीनभरी राजाला पुरंजनाचे आख्यान ऐकविले. विषयामध्ये जीव इतका फसला आहे की आपण कोण आहोत हे त्याला कळत नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आहे मी हा कोण, करावा विचार. म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. प्रथम मी कोण आहे हे आपण ओळखलं पाहिजे. जोपर्यंत मी कोण आहे हे ओळखत नाही तोपर्यंत भगवंताची ओळख होणार नाही. मग तो ईश्वराला कशी जाणू शकेल? आपल्या स्वतःला जो जाणू शकत नाही तो ईश्वराला कसा ओळखू शकेल? याप्रमाणे म्हणून साधू संत पहिली आपल्याला आपली ओळख करून देतात. तत्वमसी, तेच तू आहेस. मी कृतार्थ झालो आहे. आता मी केवळ यज्ञच करणार नाही तर भगवंत चिंतन करीत करीत भगवंतात विलीन होईन. कथा माणसाला त्याचे दोष दाखवित असते आणि त्याला त्या दोषांपासून मुक्तही करीत असते. म्हणजे कथा ऐकणं सुद्धा फार गरजेचं आहे. कारण कथा काय करते, माणसांना दोष दाखवून देते आणि दोष दाखवला तरच आपण त्याच्यातून मुक्त होण्याची तळमळ करू शकतो. कारण आपण बांधलेलो आहोत असं जोपर्यंत आपल्याला वाटत नाही तोपर्यंत मुक्त व्हावं असं वाटणारच नाही. पण आपल्याला प्रत्येकाला असं वाटतं की आपण मुक्त आहोत, पण मुक्त नाही. आपण तसं बघायला गेलं तर आपण बांधलेलो आहोत. पूर्वजन्मीचे फळ म्हणून जे प्रारब्ध असते ते भोगत असतानाच असा प्रयत्न करावा लागतो की नवीन प्रारब्ध तयार न व्हावे. असे पवित्र व साधे जीवन जगा की जन्म मृत्यूच्या चक्रातून आपली सुटका झाली पाहिजे. आत्मा परमात्म्याचा अंश आहे. जीवात्मा हा देहाहून भिन्न आहे. जीवात्मा ब्राह्मण नाही, वैश्य नाही, तसे स्त्री नाही की पुरुष नाही. आत्मस्वरूपाचे ज्ञान झाले आणि ध्याचा विसर पडला तर मनुष्य या जन्मी मुक्त होतो. जग नाही असा अनुभव माणसाला येऊ शकेल, पण आपले स्वतःचे अस्तित्व मी पण माणूस विसरू शकत नाही. अहमचे विस्मरण होणे शक्य नसते. प्रचेतांनी नारायण सरोवराच्या काठी जप केला तेव्हा त्यांचे समोर नारायण प्रकट झाले. जपाने मन शुद्ध होत असते. जपाविना जीवन सुधारत नसते. रामदास स्वामींनी स्वानुभवाने दासबोधात लिहून ठेवले आहे की 13 कोटी जप झाल्यावर ईश्वराचे प्रत्यक्ष दर्शन होते. जपाने पूर्वजन्मीची पापी जळून भस्म होतात. जपाचे फळ तात्काळ मिळत नाही असे वाटले तर समजावे की पूर्वजन्मीची पापे अजून शिल्लक आहेत. त्यांचा नाश अद्याप व्हावयाचा आहे. या संबंधी स्वामी विद्यारण्यांचा दृष्टांत पाहण्यासारखा आहे. स्वामी विद्यारण्य फार गरीब होते. द्रव्य प्राप्तीसाठी त्यांनी गायत्री मंत्रांची 24 पुरच्चरणे केली, परंतु त्यांना द्रव्य प्राप्ती झाली नाही. म्हणून थकून भागून त्यांनी संन्यास घेतला. त्यावेळी त्यांना गायत्री मातेचे दर्शन झाले. माता म्हणाली,
मी तुझ्यावर प्रसन्न झाले आहे, इच्छा असेल ते माग. स्वामी विद्यारण्य म्हणाले, माते, ज्यावेळी आवश्यकता होती त्यावेळी तू आली नाहीस. आता तुझी आवश्यकताच काय आहे? हो, पण तू हे सांग की तू त्यावेळी का आली नाही? गायत्री माता म्हणाली, जरा मागे वळून पहा. स्वामींनी मागे वळून पाहिले तेव्हा त्यांना दिसले की 24 पर्वत जळत आहेत. तेव्हा त्यांनी मातेला विचारले, हे काय प्रकरण आहे? गायत्री माता म्हणाली, ही तर तुझी पूर्वजन्मीची कित्येक पापे आहेत, ती तुझ्या तपश्चर्येने जळत आहेत. 24 पर्वता एवढी असलेली तुझी महान पापे भस्म झाल्यावरच मी शीघ्रतेने येथे आले. जळतील पापे जन्मांतरीची. जोपर्यंत तुझ्या पापांचा क्षय झाला नव्हता आणि तुझ्या जीवाची शुद्धी झाली नव्हती, तोपर्यंत माझे दर्शन तुला होऊ शकले नाही. विद्यारण्य म्हणाले, माते, आता मी शुद्ध झालो आहे, पण आता मला काही मागण्याची इच्छा नाही. आणि पुढे त्यांनी पंचदशी नावाचा वेदांताचा एक उत्तम ग्रंथ लिहिला. भगवान नारायणाने प्रचेताला दर्शन देऊन आज्ञा केली की तुम्ही आता विवाह करा. विवाह करणे म्हणजे पाप नाही. ग्रहस्थाश्रम भक्तीस बाधक नाही तर साधक आहे. 1-2 संताने झाल्यावर संयम पाळावा. संताने म्हणजे 1-2 मुलगा किंवा मुलगी झाल्यावरती संयम पाळावा. अनेक जन्मांपासून हा जीव काम वासना भोगत आहे. विवाह केल्याने कामसुखाची तीव्र स्वरूपाचे स्थूल वासना दूर होते. ईश्वराची माया मनुष्याला 2 प्रकाराने मारत असते. विवाहिताला विवाहाबद्दल पश्चाताप होतो आणि अविवाहितालाही तो न केल्याने पश्चाताप होतो. गृहस्थाश्रमाचे वातावरण असे असते की विषमता करावीच लागते. भगवंताने म्हटले आहे की रोज 3 तास नियमाने माझी सेवा कराल, स्मरण कराल, तर मी तुला पाप करण्यापासून परावृत्त करीन आणि तुझे रक्षणही करीन. एकसारखे 3 तास भगवत स्मरण करणाऱ्याला भगवंत पाप करण्यापासून परावृत्त करतात. पाप करताना जर मनात खटकले तर समजा की परमेश्वराची साधारण कृपा झाली आहे. पाप करण्याची सवयच तुटली की समजा की भगवंताची पूर्ण कृपा झाली आहे. पाप न करणे हे मोठे पुण्यच आहे. पापाची माता आहे ममता व पिता आहे लोभ. त्याचा अवश्य त्याग करा. प्रभू सेवा म्हणजे जगत सेवा होय. प्रभू सेवेशिवाय देश सेवा सफल होत नसते. म्हणून म्हणतात नाही, जन सेवा हीच ईश्वर सेवा. म्हणून रघुनाथांची कृपा संपादन करण्याचा नेहमी प्रयत्न करा. जितने तारे गगन में उतने शत्रु होय, जा पै कृपा रघुनाथ की बालन बाका होय. कोणतेही कार्य बुद्धी आणि शक्तीशिवाय होऊ शकत नाही आणि ती बुद्धी आणि शक्ती ईश्वराची आराधना केल्याशिवाय प्राप्त होत नसते. केवळ परोपकाराने ईश्वर प्राप्ती होऊ शकत नाही. परोपकारी कित्येकदा ईश्वर प्राप्तीत बाधक ठरत असतो. भरत मुनींना या गोष्टीचा चांगलाच अनुभव आला होता. काळाचा अर्थ आहे घंटा आणि प्रहर म्हणजे 3 घंटे. माणसाने कमीत कमी 3 घंटे प्रतिदिन जप स्मरण करणे आवश्यक आहे. भगवंत तुम्हाला संपत्ती नव्हे तर वेळ मागतात. त्यांना वेळ दिलाच पाहिजे. दुःखाचे कारण म्हणजे बहुतांशी माणसाचा आपला स्वभावच होय. स्वभाव सुधारणे मोठे कठीण काम आहे. तीर्थस्नानाने विष्णू या करण्याने स्वभाव सुधारत नसतो. परमेश्वराच्या ध्यानाने जपाने स्वभाव सुधारत असतो. अनेक जन्मांपासून हा जीव पाप करीत आला आहे. पाप करण्याची प्रवृत्ती भगवंताच्या जपाने व त्याच्या कृपाप्रसादाने नष्ट होत असते. ग्रहस्थांना प्रचेतांच्या कथेवरून बोध घेण्यासारखा आहे. भगवान म्हणतात, तुम्ही माझ्यासाठी 3 तास काढा, मी 21 तास तुमचे रक्षण करीन. हे जीवा, मी तुला पापापासून मुक्त करीन. जो माणूस भगवत अर्पण बुद्धीने कर्म करीत असतो आणि ज्याचा वेळ माझा कथा श्रवण करताना जातो, त्याच्या बाबतीत घराचे बंधन असू शकत नाही. तो या संसारात फसत नाही आणि संसारी त्याला फसवू शकत नाही. अन्यथा संसारात कामासक्ती आणि अर्थासक्ती वाढत असते. सर्वांना पूर्व प्रारब्ध कर्मानुसार संतती आणि संपत्ती मिळत असते.
म्हणून या बाबतीत हर्ष किंवा शोक करू नये. म्हणजे पूर्व जे आपलं प्रारब्ध असतं त्या प्रारब्धानुसार आपल्याला संपत्ती किंवा संतती मिळत असते. म्हणून मिळाली म्हणजे काय हर्ष होण्याची गरज नाही, म्हणजे हसायची गरज नाही, आणि नाही मिळालं तर शोक करायची गरज नाही. कारण जे होणार आहे ते प्रारब्धानुसार होणार आहे, त्याची आपण चिंता करून काय करणार. त्याची चिंता सोडून भगवंताच्या मार्गास लागावे. चित्तशुद्धी झाली म्हणजे समजा की देवाची कृपा झाली आहे. अन्यथा माणसाची वृत्ती ऐरणीची, चोरी व सुईचे दान करण्याची होते. अशी वृत्ती सोडली पाहिजे. समलोष्टास्म कांचन म्हणजे माती, दगड, सोने एक समान मानण्याची वृत्तीदृष्टी प्राप्त केली पाहिजे. रांका बंकासारखे वैराग्य असले पाहिजे. रांका आणि बांका नावाचे पती पत्नी कुठेतरी जात होते. रांका पुढे होता, बांका मागे होती. रस्त्यात पडलेला एक सुवर्ण हार रांकाला दिसला. त्याला वाटले की जर हा हार बांकाला दिसला तर तिची मती आणि दृष्टी भ्रष्ट होईल. म्हणजे रांका कुंभार आणि त्यांची पत्नी बांका कुंभार. म्हणून तो त्या हारावर माती टाकून झाकून टाकू लागला. म्हणजे ती दोघे रस्त्याने जात असताना एक त्यांना बांकाला हार दिसला. तर त्याच्यावर त्यांनी काय केलं, त्यांनी माती टाकली. त्याला असे करताना बांका म्हणाली, म्हणजे त्यांची पत्नी म्हणाली, तुम्ही ही माती गोळा का करता. रांका म्हणाला, तशी काही नाही. पण बांकाला खरी गोष्ट कळली तेव्हा ती म्हणाली, मातीला मातीने झाकण्यात काय अर्थ आहे. म्हणजे विरक्तीमध्ये पती एक पट तर पत्नी दोन पट. काय अजून सोने आणि माती भिन्न पदार्थ समजता. उलट त्यांची पत्नी उलट त्यांना म्हणते की तुम्ही सोने आणि माती वेगवेगळे समजता. हा भेद तुमच्या मतीत अजून कसा शिल्लक राहिला. तेव्हा रांका म्हणाला, तू तर माझ्याही पुढे गेलीस की. तुझे वैराग्य बाकी आहे. तेव्हापासून तिचे नाव बांका पडले. संतांच्या दृष्टीत सोने हे माती समान असते. कारण सोने चांदी आम्हा मृत्तिके समान. अनासक्तीचा असा भाव असावा. केलेल्या सत्कर्मांचा पुण्यांचा भाव विसरून जा. पुण्यांचा अहंकार ही चांगली गोष्ट नव्हे. हा अहंकार नष्ट झाल्याशिवाय चित्तशुद्धी होणे शक्य नाही. म्हणजे पुण्य करावं, पुण्यात पण पुण्याचा अहंकार करू नये. केलेले पुण्य विसरून जावे, पण केलेले पाप मात्र कधी विसरू नये. कारण केलेलं पाप जर आपण विसरलो तर आपण सुधरू शकणार नाही. त्याची आठवण अवश्य असून द्यावी. या संबंधी महाभारतातील ययाती राजाचे उदाहरण पाहण्यासारखे आहे. आपण केलेल्या पुण्यांच्या जोरावर ययाती सहदेव स्वर्गाला गेला. त्याला इंद्राच्या आसनावर बसण्याची इच्छा झाली. इंद्र भयभीत होऊन बृहस्पतीजवळ गेला आणि सर्व परिस्थिती सांगून मार्गदर्शनाची विनंती केली. तेव्हा बृहस्पती इंद्राला म्हणतात, बृहस्पती म्हणजे सर्व देवांचे गुरु, तू ययाती राजास विचार की तू पृथ्वीवर असताना कोणकोणती पुण्य केली आहेत की ज्यांच्या जोरावर तू इंद्रपदावर बसू इच्छितोस. त्याने आपल्या पुण्याचा पाडा वाचला की त्याच्या पुण्यांचा क्षय होईल. बृहस्पतीच्या मार्गदर्शनानुसार इंद्राने ययातीला विचारणा केली. आता जी लोक म्हणतात ना मी पुण्य केलं तर त्यांनी हे ऐका. बृहस्पतीच्या मार्गदर्शनानुसार इंद्राने ययातीला विचारणा केली की तेव्हा ययातीने आपण केलेली पुण्य स्वतःच वर्णन केली. त्यामुळे त्याच्या पुण्यांचा क्षय झाला. परिणामतः त्याचे स्वर्गातून पतन झाले. चिने पुण्य मर्त्यलोकम विशंती. नेहमी लक्षात ठेवा की आपण केलेल्या पुण्यांचे आपण स्वतः तोंडाने कधीही वर्णन करू नका. हा श्लोक नेहमी लक्षात ठेवा. षडंगादी वेदो मुखे शास्त्रविद्या कवित्वादी गद्यम सुपद्यम करोति. हेरे रिंघ्री पद्ने पद्ने मनच्चनम लग्नम
ततः किं ततः किं ततः किं ततः किं. षडंगादी वेदांचे ज्ञान आहे. सर्व शास्त्र वर्णित विद्या मुखस्थ आहेत. कवित्व मणी वाणीत सुंदर गद्य पद्य रचण्याची शक्ती आहे. पण जर चित्त हरिचरणी रमत नसेल तर त्या सर्व गोष्टी व्यर्थ होत. म्हणजे त्यांना असं म्हणायचंय, तुमच्याकडे जरी वेदांचं जरी ज्ञान असलं, शास्त्र किंवा विद्या तुमच्या मुखदगत असतील, कवित्व वाणीत सुंदर गद्य पद्य रचना जरी तुम्ही तुमच्या शक्तीने करत असाल, पण जर चित्त हरिचरणी रमत नसेल तर त्या सर्व गोष्टी व्यर्थ होत. भगवंताने प्रचतांना विवाह करण्याची आज्ञा दिली. ते आपल्या घरी गेले. सर्वांचा विवाह झाला आणि सर्वांना एक एक पुत्रही झाला. सर्व प्रचेता पुन्हा नारायण सरोवराच्या काठी आले. ते नारदाला म्हणाले, ग्रस्ताश्रमाच्या विलासी जीवनात आम्ही सारे ज्ञान विसरून गेलो आहोत. आम्हाला आमच्या ध्येयाचा विसर पडला आहे. ग्रहस्थाश्रमात विषमता बाळगावी लागते, त्यामुळे ज्ञान विस्मृती होत असते. शिवशंकर भगवानांनी आम्हाला उपदेश दिला होता, तोही आम्ही विसरून गेलो आहोत. आम्हाला तुम्ही पुन्हा उपदेश करा. आणि आताही सर्वांना कुणाकडून उपदेश होतो? भगवान शंकराकडूनच होतो. पण आपली तशी दृष्टी नसते. साऱ्या जगाला कुणी संतुष्ट करू शकत नाही. जगाला प्रसन्न करणे फार कठीण आहे. एकदा कुणी पिता पुत्र एक धोंडा घेऊन जात होते. मुलगा बापाला म्हणाला, तुम्ही घोड्यावर बसा. रस्त्यात काही लोक म्हणाले, अरे हा बाप किती निर्दय आहे. म्हणजे यांना आता काय सांगायचंय, साऱ्या जगाला कुणी संतुष्ट करू शकत नाही. कारण जग हे आपापल्या परीने बोलणारे असतात. त्यासाठी या दृष्टांत सांगतात की एकदा कुणी पिता पुत्र एक घोडा घेऊन जात होते. मुलगा बापाला म्हणाला, तुम्ही घोड्यावर बसा. रस्त्यात काही लोक म्हणाले, अरे हा बाप किती निर्दय आहे, स्वतः घोड्यावर बसला आहे आणि आपल्या लहान मुलाला उन्हात पायी चालवत आहे. म्हणून त्यावेळेचीच मला वाटतं म्हण आहे की लोक घोड्यावर बसू देत नाहीत आणि पायी चालू देत नाहीत. हे ऐकून बाप पायी चालू लागला व मुलाला घोड्यावर बसवले. इतक्यात काही लोक म्हणाले, हा मुलगा किती निर्लज्ज आहे, आपण स्वतः तरुण असूनही घोड्यावर बसला आहे आणि या म्हाताऱ्याला पायी चालवत आहे. हे ऐकून पिता पुत्र दोघेही घोड्यावर बसले. रस्त्यात आणखी काही लोक म्हणाले, हे लोक किती निर्दय आहेत, दोघेही चांगले गलेलट्ट आहेत आणि या लहानशा घोड्यावर बसले आहेत, त्यांच्या भाराने घोडा दबून मरून जाईल. त्या लोकांचे भाषण ऐकून दोघेही पिता पुत्र पायी चालू लागले. पुढे रस्त्यात आणखीन काही लोक म्हणू लागले, हे लोक किती मूर्ख आहेत, जवळ घोडा असूनही पायी चालत आहेत. एक बसला तरी टीका, दोघे बसले तरी टीका आणि दोघेही पायी चालू लागले तरी टीका. जगात कसे राहावे, कसे वर्तन ठेवावे हेच यामुळे समजत नाही. पण परमेश्वराला प्रसन्न करणे इतके कठीण नाही. जो परमेश्वराला प्रसन्न करू शकतो तो जगालाही प्रसन्न करू शकतो. कारण भगवंतच जगाचे उपादान कारण आहे. रामचंद्र कुटील माणसांशी सरळ व्यवहार करीत होते, परंतु कृष्ण सरळाशी सरळ आणि कुटिलांशी कुटील व्यवहार करीत. कृते प्रतिकृत्यम कुर्यात येस धर्मा सनातनः. हा आहे या दोन अवतारांतील फरक. जगाला जर प्रभू रामचंद्रही प्रसन्न करू शकत नव्हते, मग सामान्य माणसाला ते कसे काय शक्य होईल? समाजाला राधा नव्हे तर संतच सुधारू शकतात. रामदास स्वामी मनाला बोध करतात, बहुहिंडता सुख होणार नाही. म्हणून जगाला सुखी खुश करण्याची इच्छा सोडून ईश्वराला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करावा. आता ज्याने त्याने आपापलं तपासावं. आपण प्रभूला किंवा भगवंताला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतो का माणसांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतो? जोपर्यंत आपण प्रभूला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करणार नाही, तोपर्यंत माणसांना कितीही प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला तरी तो अपूर्णच राहील. पण ईश्वराला जर आपण प्रसन्न करून मग जर माणसांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न जर केला तर ईश्वरही प्रसन्न होईल आणि माणसेही प्रसन्न होतील. जगाला सुखी खुश करण्याची इच्छा सोडून ईश्वराला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करावा. प्रभूला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करावा. प्रभूला प्रसन्न करण्याचे 3 मार्ग नारदांनी 4थ्या स्कंदात सांगितले आहेत.
जीव मात्रावर दया, जे काही मिळेल त्यात संतोष, सर्व इंद्रियांचा संयम, या 3 उपायाने परमेश्वर लवकर प्रसन्न होतो. काय? जीव मात्रावर दया, जे काही मिळेल त्यात संतोष आणि सर्व इंद्रियांचा संयम, या 3 उपायाने परमेश्वर लवकर प्रसन्न होतो. या 3 गोष्टी आचरणात आणणाऱ्यावर भगवान कृपा करीत असतात. सर्वच इंद्रियांना संयमित करा आणि विषयात त्यांना रमू देऊ नका. संयमाशिवाय जीवन सुरळीत चालू शकत नाही. विष पोटात गेले तरच माणूस मरतो, त्याच्या चिंतनामुळे नव्हे. पण उपभोग न घेताही केवळ विषयाच्या चिंतनामुळेच माणूस मरतो. म्हणजे विषय विषयापेक्षाही घातक आहेत. म्हणजे जे विष असतं ना, ते पोटात गेलं तरच माणूस मरतो. पण जे विषय आहेत ते पोटात न जाता नुसतं जरी चिंतन केलं तरी माणूस त्याच्यातून मरतो. त्यांचा विषयाप्रमाणे त्याग करा. विदुर म्हणाले, मी ऐकले आहे की मला त्याचे चिंतन करावयाचे आहे. मीच ईश्वरापासून वेगळा झालो आहे, मीच पुरंजन आहे, असे समजून कथेचे वारंवार चिंतन करा. म्हणजे ज्याची कथा सांगितली जाते त्या त्या कथेची आपला काहीतरी संबंध आहे असे समजून जर आपण कथा ऐकली तर आपल्याला त्याचा लाभ होऊ शकतो. मैत्रेयाने विदुराला ही कथा ऐकविली. विदुराला मुक्ती मिळाली. प्रचेतांची कथा वक्ता आणि श्रोता यांचे पाप भस्म करणारी आहे. श्री शुकाचार्य म्हणाले, श्रीमद भागवताची कथा 7 दिवसात मुक्ती देणारी आहे. अधिकारी, वक्ता व सावधान श्रोता असेल आणि श्रोता लक्षपूर्वक कथा ऐकेल तर सांसारिक विषयाबद्दल हळूहळू अरुची आणि देवाविषयी रुची जागत असते. प्रभूबद्दल प्रेमभाव उत्पन्न झाला तर ही कथा 7 दिवसात मुक्ती देते. भागवत ऐकूनही जर मुक्ती मिळाली नाही तर समजा की पूर्वचित्ती अप्सरा मनात अजूनही वास करीत आहे. पूर्वजन्मात ज्या विषयांचा उपभोग घेतला होता त्या विषयांची वासना अजूनही चित्तात वास करीत असते आणि तेच आहे पूर्वचित्ती अप्सरेचे स्वरूप. जीव आणि ईश्वर यांच्या मिलनात वासना बाधारूप ठरत असते. माणसाने सुखदुःखांचा भोग घेऊन प्रारब्धाचा नाश तर करावाच, पण नवे प्रारब्ध उत्पन्न न करावे. माणूस ह्या जन्मात पुढल्या जन्माची तयारी करीत असतो. म्हणून ज्ञानीजण संसर्ग दोषांपासून दूर राहतात. परमहंस ऋषभदेव ज्ञानी आहेत. परमहंस भरतमुनी भगवतभक्त आहेत. ज्ञानी पुरुषांना वाटत असते की सांसारिक प्रवृत्ती ज्ञाननिष्ठा आणि भगवत भक्तीस बाधक असते. सांसारिक प्रवृत्तींचा सहसा त्याग करू नका, पण त्यांना विवेकाने आवर घाला. ज्ञानी परमहंसाची अशी निष्ठा असते की जगात जे काही दिसते ते सर्व मिथ्या आहे. जग मिथ्या आहे असे मानल्याने वैराग्य उत्पन्न होत असते. म्हणून शंकराचार्य म्हणतात, जगत मिथ्या आणि ब्रह्म सत्य. जगाला सत्य मानल्याने मोह उत्पन्न होत असतो. जगात जे काही दिसते ते सर्व मिथ्या आहे, पण त्या सर्वांना पाहणारा आत्मा मात्र सत्य आणि सुखरूप आहे. दृश्य विनाशी आणि फलरूप असल्यामुळे ज्ञानी आपली दृष्टी दृश्यात ठेवीत नाही. ज्ञानी लोक आपल्या मनाला दृश्यात रमू देत नाहीत, पण या सर्वांचा साक्षी जो परमात्मा त्यात आपली दृष्टी स्थिर करण्याचा प्रयत्न करीत असतात. मनाला आत्मरूपातून सत्ता मिळत असते. मनाची स्वतंत्र सत्ता नसते. आत्म्याची अनुज्ञा मिळाल्यानंतरच मन पापाला प्रवृत्त होत असते. आत्मा मनाचा द्रष्टा व साक्षी आहे. मनाला पाप करण्याची कधी अनुमती देऊ नका. ऋषभदेव मनाला कधीही दृश्यात शिरू देत नव्हते. म्हणजे ऋषभदेव मनाला कधी दृश्य दाखवत नसायचे. ते आपले मन ईश्वरात स्थिर ठेवीत असत. त्यामुळे त्यांचे मन प्रभूत विलीन होत असे आणि त्यांना सुखदुःखांचा स्पर्श होत नसे. झोपेत मन निर्विशेष होत असते. झोपेत जसे मन निर्विषय असते तसेच जर ते जागृत अवस्थेत राहिले तर समजा की ती मुक्त अवस्थाच होय.
विषयातून मन हटविणे आवश्यक आहे. म्हणजे ज्या वेळेला आपण झोपतो त्यावेळेला आपले कुठले विषय असतात का समोर, तसं आपण जगात वावरताना तशी आपली बुद्धी झाली पाहिजे की रात्री झोपल्यावरती ज्या टायमाला आपल्याला दृश्य कुठले दिसत नाही तसं जगात वावरत असताना आपल्याला दृश्य दिसू नये अशी आपली बुद्धी बनवली पाहिजे. दृश्यातून मन मागे फिरले तर ते दृष्ट्यात विलीन होत असते. मनाचा ईश्वरात लय झाला म्हणजे मुक्ती मिळत असते. ज्ञानी पुरुषांना संसार बाधक नसतो. ज्ञानी पुरुष सो इच्छेने नव्हे तर अनिच्छेने प्रारब्धामुळे जीवन जगत असतात. म्हणजे जीवामध्ये आणि संतांमध्ये फरक एवढा आहे की संत जे असतात, ज्ञानी पुरुष जे असतात ते सो इच्छेने जीवन जगत नसतात, तर ते प्रारब्धामुळे ते जीवन जगत असतात. आणि जीव काय करतो, सो इच्छेने जीवन जगत असतो. एवढा फरक आहे. भगवंताचे भक्त व परमहंस ज्ञानी प्रारब्धामुळे जिवंत असतात. या दोन्ही निष्ठा तशा पाहिल्या तर एकच आहेत, तरी पण त्यात भिन्नता आहे. मार्ग भिन्न भिन्न आहेत. ज्ञानी जगाला असत्य मानतात तर भगवत भक्त जगाला सत्य मानतात. ज्ञानी व भक्त दोघांची ध्येय एकच असते, पण साधन भिन्न भिन्न असते. ज्ञानी परमहंस जग मिथ्यारूप आहे असे मानतात, तर भागवत परमहंस जग वासुदेव स्वरूप आहे असा अनुभव घेतात. भागवत परमहंस मानतात वासुदेव हा सर्वमिती. भागवत परमहंस म्हणत असतात की जग मिथ्या नाही तर ते सत्य आहे आणि वासुदेवमय आहे. श्री शंकराचार्य जगाला मिथ्या मानतात. या दोन निष्ठात शाब्दिक फरक आहे, तत्वतः फरक नाही. जग असत्य आणि सर्वांचा द्रष्टा ईश्वर सत्य आहे असे ज्ञानी समजतात. वैष्णव भागवत म्हणतात की हे जग ब्रह्माचे स्वरूप आहे. हे जग म्हणजे चितविलास होय. वेदांताचा विवर्तवाद तर वैष्णवांचा परिणामवाद म्हटला जातो. ज्ञान्यांचा विवर्तवाद म्हणतात दुधाचे दही होते पण ते दही दूध नसते. भगवत भक्त म्हणतात की ईश्वरापासून जे जग निर्माण झाले ते दह्यासारखे नव्हे तर सोन्यापासून बनलेल्या दागिन्यांप्रमाणे असते. सोन्याचा तुकडा सोनेच होता आणि अंगठी बनल्यानंतरही तो सोनेच असतो. तुकड्यातील सोन्यात व अंगठीतील सोन्यात काहीच फरक नसतो. जग ब्रह्माचाच परिणाम आहे म्हणून ते सत्यच आहे. म्हणून गीता अलंकार नामज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. शंकराचार्य म्हणतात की नामरूप मिथ्या आहे आणि इतर सर्व सत्य आहे. माती सत्य आहे, घट सत्य नव्हे. याप्रमाणे जग सत्य नव्हे. भगवत भक्त म्हणतात की ब्रह्मरूप जग सत्य आहे. हे लोक जगाला ब्रह्मरूप मानून जगातील प्रत्येक पदार्थ ब्रह्मरूप असलेले पाहतात आणि जगातील सर्व पदार्थांवर प्रेम करतात. ज्ञानी पुरुष जगाला मिथ्या मानून जगातील पदार्थांवर प्रेम करीत नाहीत. ते केवळ ईश्वरावर प्रेम करतात आणि विकार वासना नष्ट करतात. ते म्हणतात की शरीर विष्ठा मूत्राने भरलेली आहे आणि या आधारावर ते देहाचा मोह सोडून परमात्म्यात लीन होत असतात. परंतु वैष्णवांसाठी तर सारे जग ब्रह्मरूप असते. म्हणून संत म्हणतात की ज्ञानाची दृष्टी जर एखाद्या स्त्रीकडे गेली तर तो असे मानेल की ही तर हाडामासांची पुतळी आहे की जी मलमूत्राने भरली आहे. हिच्याशी माझे काय देणे घेणे आहे असा विचार करीत तो ज्ञानी त्या स्त्रीपासून आपली दृष्टी मागे वळवी. जर एखादा वैष्णव एखाद्या स्त्रीकडे पाहिल तर तो तिला साक्षात लक्ष्मी मानेल. ज्ञानी परमहंसाचा मार्ग साधारण ग्रस्तांसाठी काहीसा कठीणच आहे. वैष्णवांचा मार्ग आमच्यासारख्या लोकांसाठी फार सोपा आणि सरळ आहे. जग ब्रह्मरूप समजणे सोपे आहे. जे डोळ्याने प्रत्यक्ष दिसते ते मिथ्या मानणे कठीण आहे. समजा की स्त्री सुंदर आहे पण ज्ञानी म्हणेल की ती तर मलमूत्राने भरलेली पुतळी आहे म्हणून मन तिच्यापासून मागे हटवा. सौंदर्य हे कल्पनेत आहे.
ज्ञानी हा स्त्रीची उपेक्षा करीत असतो. जेव्हा केव्हा ज्ञानाला स्त्री दिसेल तेव्हा तो तिच्याकडे उपेक्षा दृष्टीने पाहतो, तिच्याकडे तिरस्काराने पाहतो. परंतु म्हणजे ज्ञानी आणि भक्त यांच्यामधला फरक सांगतात. परंतु जर एखाद्या वैष्णवाला, म्हणजे जो भक्त आहे, भक्ती करणार, परंतु जर एखाद्या वैष्णवाला एखादी स्त्री दिसली तर तो तिला लक्ष्मी देवी समजून निर्विकार मनाने तिला वंदन करील. वैष्णव स्त्रीकडे सन्मान व सद्भावाच्या दृष्टीने पाहत असतो. कुणाही व्यक्तीकडे तिरस्काराने पाहण्यापेक्षा तिच्याकडे भगवत भावाने निर्विकार होऊन पाहणे व तिला वंदन करणे अधिक श्रेयस्कर आहे. महाप्रभूजी म्हणतात, प्रत्येक पदार्थ श्रीकृष्णाचा अंश आहे, म्हणून हे जग सत्य आहे. असो, खंडन मंडनाच्या अशा संघर्षापासून दूर राहणे योग्य आहे, अन्यथा राग द्वेष वाढण्याचा संभव जास्त. ज्ञानी परमहंस ज्ञानाने उपदेश करतात, तर भागवत परमहंस क्रियेने उपदेश करतात. जड भरताप्रमाणे त्याची प्रत्येक क्रिया उपदेश रूप होत असते. ज्ञानाचा उपदेश शाब्दिक असतो, तर भगवत भक्ताचा उपदेश आचरणात्मक असतो. म्हणजे ज्ञानी जो उपदेश करतो तो शब्दाने करतो, आणि जो भगवत भक्त जो उपदेश करतो तो आचरणात्मक असतो, म्हणजे तो आचरण करून मग उपदेश करत असतो. ऋषभदेव आदर्श ज्ञानी परमहंस आहेत, तर जड भरत आदर्श भागवत परमहंस आहेत. सर्वस्वाचा त्याग करून ऋषभदेव वेड्याप्रमाणे जगात भ्रमण करीत असत, तर जड भरत सर्वांठाई ईश्वर भाव ठेवून सर्वांची सेवा करत असत. जड भरत म्हणतात, मै सेवक सचराचर रूप स्वामी भगवत. ऋषभदेवांना ध्यासच नव्हता, ते आदर्श ज्ञानी परमहंस होत. प्रथम त्यांची कथा येईल. ऋषभावतार ज्ञानाचा आदर्श स्थापित करण्यासाठी आहे. द्वितीय स्कंदात गुरुने साधन सांगितले व नंतर ज्ञानाचा उपदेश केला. ज्ञान जीवनात कसे उतरवावे हे तृतीय आणि चतुर्थ स्कंदाच्या सर्ग विसर्ग लीलेत दाखवले. आता प्रश्न असा आहे की ज्ञानाला कशा रीतीने स्थिर करावे. ज्ञानाला स्थिर करण्याची, स्थायी करण्याची रीत पंचम स्कंदाच्या स्थिती लीलेत दाखवली गेली आहे. स्थिती म्हणजे प्रभूचा विजय. सर्व चराचर प्रभूच्या मर्यादित सत्तेत आहे. राजा परीक्षिती आरंभी प्रश्न करतो. मनुपुत्र राजा प्रियव्रताला विवाह करण्याची इच्छा नव्हती, तरी त्याने विवाह केला. गृहस्थाश्रमात राहून त्याने सिद्धी कशी प्राप्त केली, कशा प्रकारे त्याची भगवान कृष्णात भक्ती दृढ झाली. शुकाचार्य कथा सांगत आहेत. भक्ती साधनेस घर बाधक असते. घरात गृहस्थाला पक्षपात करावा लागतो. गृहस्थ व सर्वांप्रती समभाव ठेवू शकत नाही. तो शत्रू, मित्र, चोर, शेठ यांना समभावाने पाहू शकत नाही. श्रीकृष्णाचा गृहस्थाश्रम असा होता की ते सर्वांप्रती समभाव ठेवू शकत होते. एकदा दुर्योधन त्यांना साह्य मागण्यास गेला. काही दिवसापूर्वी त्याने श्रीकृष्णाचा अपमान केला होता, तरीही तो निर्लज्ज बनून कृष्णाला साह्याची विनंती करण्यात आला. सामान्य मनुष्य आपला अपमान विसरू शकत नाही, पण श्रीकृष्ण दुर्योधनाला साह्य करण्यास तयार झाले. अर्जुनही त्याच वेळी साह्य मागण्यात आला होता. दुर्योधन म्हणाला, मी अर्जुनाच्या पूर्वी आलो आहे, म्हणून मागण्याचा प्रथम अधिकार माझा आहे. श्रीकृष्ण म्हणाले, मी तर तुम्हा दोघांनाही साह्य करतो. एका पक्षाला माझी नारायणी सेना राहील, तर दुसऱ्या पक्षाला मी निशस्त्र राहील. दुर्योधनाने विचार केला की श्रीकृष्ण तर गोष्टीच सांगत राहील, मला तर युद्ध करावयाचे आहे, केवळ गोष्टीचा मला काय उपयोग नाही. त्याने नारायणी सेना मागितली. अर्जुनाने श्रीकृष्णाला मागून घेतले. याप्रमाणे श्रीकृष्णाने दुर्योधन व अर्जुन यांना समभावाने वागवले. श्रीकृष्ण ग्रस्ताश्रमी नव्हते, तर आदर्श संन्यासी होते. ग्रस्ताश्रम भक्ती साधनेत कोणत्या ना कोणत्या अडचणी येतातच, म्हणून राजा प्रियव्रताने व्यवहारी जीवनाचा त्याग करण्याचे ठरवले. परमार्थात अभेदबुद्धी आणि व्यवहारात भेदबुद्धीचा वापर करावा लागतो. व्यवहार भेदभाव जागवित असतो. भेदभाव असताना काम, क्रोध इत्यादी विकार उत्पन्न होत असतात. ज्ञानी पुरुष सर्वांना अभेदभावाने पाहत असतो. व्यवहार आणि परमार्थ यांचे ऐक्य करणे कठीण कर्म होय.
भेदभावामुळे व्यवहारात वैर आणि असमानता उत्पन्न होत असतात. म्हणून ज्ञानीजन सर्व प्रवृत्तींचा त्याग करून एकांतात भक्ती करीत असतात. प्रापंचिक घरात भक्ती घडत नसते, कारण अनेक विक्षेप उत्पन्न होत असतात. तुम्ही घर सोडून गंगातीरी जाऊ शकत नाही, म्हणून म्हणावे लागते की घरातच राहून भजन करा. जीव जेव्हा परमात्म्याशी एकरूप होत असतो तेव्हाच त्याला साक्षात्कार झाला म्हणून समजावे. एकांतात ईश्वराची आराधना करण्याने हे शक्य होते. प्रियव्रताला एकांतात आराधना करण्याची इच्छा झाली तेव्हा ब्रह्मदेवाने येऊन म्हटले, राजा, प्रारब्ध भोगावेच लागते. मीही परमेश्वराच्या आज्ञेने प्रारब्ध भोगीत आहे. मलाही व्यवहार करण्याची इच्छा नाही. तुला सध्याच वनात जाण्याची आवश्यकता नाही. सावधपणाने प्रपंच कर. जितेंद्रिय तर घरात राहूनही ईश्वराची आराधना करू शकतो. जितेंद्रिय म्हणजे ज्यांनी इंद्रियांना जिंकला आहे तो. आणि जो जितेंद्रिय नाही तो वनातही प्रमाद करू शकेल. स्त्री पुत्रांचा त्याग करून वनात जाऊनही भरताने तिथे संसार उत्पन्न केला होता. भरत वनातही रस्ता चुकले. प्रल्हादाने दैत्यांच्या बरोबर राहून अनेक प्रकारचे कष्ट सहन केले आणि घरातच भक्ती साधना केली होती. गृहस्थांसाठी व गृहत्याग करणाऱ्या वनवंशांसाठी भागवताची कथा मार्गदर्शक आहे. असे नाही की घर सोडणाऱ्यालाच देव भेटत असतो. घरातील वातावरण भक्तीला प्रतिकूल असूनही प्रल्हादाने घरात राहूनच भक्ती साधना केली आणि भगवंताचे दर्शन घेतले. आपल्या जीवनाचे ध्येय निश्चित करणे अत्यंत आवश्यक आहे. ध्येयावर नजर ठेवून जीवनाचे व्यवहार चालले पाहिजेत. मानवाच्या जीवनाचे ध्येय आहे ईश्वर प्राप्ती. प्रल्हादाने प्रतिकूल परिस्थिती असतानाही भजन केले, तर भरत घरी हे भक्तीस बाधा आणणारे आहे असे मानून ग्रहत्याग करूनही वनात भक्ती साधना करू शकला नाही. माणूस कुठेही जाऊ, पंचविषय त्याच्यासोबत राहतीलच. घरात राहून भक्ती करायची असेल तर प्रल्हादाचा आदर्श समोर ठेवा आणि वनवासी होऊन भक्ती करायची असेल तर जड भरताचे जीवन दृष्टी समोर ठेवा. जीवाच्या मागे 6 चोर लागले आहेत: काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर. या विकारांना वश जो होत नाही त्याला घर प्रपंच काहीही बाधा करू शकत नाही. गृहस्थाश्रम हा एक किल्ला आहे. प्रथम त्या किल्ल्यात राहूनच लढाई करणे उत्तम आहे. हे 6 शत्रू तर वनातही सोबत राहून जीवाला त्रस्त करीत असतात, म्हणून त्या 6 शत्रूंचा पराभव करायचा आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर यांना जिंकायचे आहे. या 6 शत्रूंचा विजेता गृहस्थाश्रमी असूनही वनवाशाप्रमाणे विरक्त समजावा. गृहस्थाश्रमात राहून या षड्रूपांचा नाश करणे सोपे आहे. सुखी व्हायचे असेल तर वयाच्या 40व्या वर्षी प्रपंचातील व्यवहारांचा हळूहळू त्याग करू लागा आणि 51व्या वर्षी वनगमन करा. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद रामदास बाबा की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलो रे भाई सब संतन की जय.